इंदर शहर असताना आता नव्या मुंबईचे मोठे मोठे चिटफंड देखील विकले जात आहेत, आंदोलन होत आहेत. अरे बंधूंनो, विधान भवनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बसल्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसल्यात, उपमुख्यमंत्री अजितदादा बसल्यात. त्याला बोललो तुम्ही या सिडको मध्ये बिल्डर लोकांचे दलाल बसले, शासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल बसले आणि शासनातल्या सगळ्या लोकांचे हात स्वच्छ नाहीत हे बोललोय ऑन रेकॉर्ड. कोणी काय नाईक साहेब तुम्ही असं का बोललात? कोणी अजून विचारलं नाही मला. विचारलं तर त्याची रोकडी उत्तर देऊन टाकेन मी. नेरूळमध्ये असाच एक ठिकाणी ब्लॉक नंबर 28 चिटफंड विकला गेलेला आहे. या संदर्भात मनसेने देखील आंदोलन केलेलं आहे. काय म्हणता येईल असे प्लॉट विकायला? हे बघा, बाब अशी आहे, या ठिकाणी महानगरपालिकेच्या महासभेमध्ये जे प्लॉट रिझर्व्ह महापालिकेकरता केले, नियमाप्रमाणे रिझर्व्ह एकदा महासभेने केले आणि पाठवले, ते प्लॉट विकले जात नाहीत. परंतु या सिडकोतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जे काही आहे सगळे, मी सगळे भ्रष्ट बोलत नाही, त्याच्यातले काही भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी ऑलवेज येस सर म्हटले, बॉस इज ऑलवेज राईट. पण नेहमी मी म्हणतो बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. कायद्याच्या आणि नियमाच्या अनुकूल जर असेल तर आपला वरिष्ठचं म्हणणं बरोबर आहे. परंतु बॉस जर काशीत घालायचं काम करत असेल तर त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, आताचे एमडी यांनी ते केलं तरी सुद्धा काही बाबतीमध्ये त्यांनी मी ह्या गोष्टीशी सहमत नाही असा रिमार्क सुद्धा काही ठिकाणी पाठवलेला आहे. असीम गुप्तानी सुद्धा या गोष्टीशी मी सहमत नाही असं पण रिमार्क मारलेला आहे. हे IAS ऑफिसर स्वतःच्याकडे जबाबदारी घेत नाहीत आणि ते हुशार आहेत.